नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक सोपान दौलत वाटपाडे. आज आपणास SY BCom या वर्गासाठी जो काही कंपल्सरी पेपर आहे ज्याचं नाव आहे बिझनेस मॅनेजमेंट अर्थात व्यवसाय व्यवस्थापन या विषयासंदर्भात या ठिकाणी आज मार्गदर्शन करणार आहेत. मागील लेक्चरला आपण कर्मचारी नियुक्ती जी काही आहेत ती कर्मचारी नियुक्तीची नेमकी व्याख्या काय असेल किंवा त्या कर्मचारी नियुक्तीची आवश्यकता किंवा त्याची गरज काय आहे या संदर्भात आपण त्या ठिकाणी सविस्तर विचार केला. आज मात्र आपण या तिसऱ्या प्रकरणाअंतर्गत कर्मचारी नियुक्ती करण्याची वेगवेगळ्या प्रकारची साधने कोणकोणती आहेत किंवा त्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत त्याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया. जर इंग्लिशमध्ये याचा जर अनुवाद करायचा जर ठरला तर तो म्हणजे असं की सोर्सेस अँड मेथड्स ऑफ रिक्रुटमेंट. तर त्या कोणकोणत्या मेथड्स आहेत त्या संदर्भात आपण या लेक्चरला आज त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर कर्मचारी भरती करण्याची साधने समजून घेत असताना किंवा पद्धती जाणून घेत असताना सर्वात प्रथम नेमकं प्रास्ताविकमध्ये आपण त्या ठिकाणी नेमकं कर्मचारी भरती करण्याची त्या ठिकाणी कशा पद्धतीने साधने त्या ठिकाणी उद्योगात वापरली गेली पाहिजे किंवा त्याचा काय नेमकं त्याचा लॉजिक्स काय असेल त्याच्यामागे तर त्याचा त्या ठिकाणी आपण आढावा घेऊया. तर प्रास्ताविकमध्ये असं आपण म्हणू शकतो की कामगार हा उत्पादनाचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्यामुळे प्रत्येक उद्योगात उत्पादनाला सुरुवात करण्यापूर्वी कामगारांच्या नियुक्तीचा प्रश्न हाताळावा लागतो. कारण कर्मचारी जर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे त्या ठिकाणी उद्योगामध्ये जर त्या ठिकाणी आले तर नक्कीच त्या उद्योगाचा त्या ठिकाणी फायदा होतो. म्हणून काय की उद्योगात योग्य लायक व पात्र कामगारांची नियुक्ती करण्यात आल्यास उद्योगाला त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी यश मिळते असं आपण म्हणू शकतो. जर अयोग्य कामगारांची नियुक्ती जर आपण त्या ठिकाणी केली तर उद्योगाला अनेक प्रकारचे तोटे सहन करावे लागतात. कारण अयोग्य कामगार कच्च्या मालाची नासधूस करतात, यंत्रे व उपकरणे योग्य प्रकारे ते हाताळत नाही, त्यामुळे त्यांची देखील त्या ठिकाणी हानी होऊ शकते. त्यामुळे उत्पादनाचा दर्जा खालावून खर्च व अपव्ययाचे प्रमाण त्या ठिकाणी वाढते आणि आपण जे काय म्हणतो अधिकाधिक महत्तम नफा मिळवण्याचे जे काही उद्दिष्ट आहे त्या उद्योग संस्थेचे त्या ठिकाणी कुठेतरी साध्य होत नाही. म्हणून त्यामुळे कारखान्यातील तोटा त्या ठिकाणी वाढतो आणि याउलट पात्र उमेदवार मात्र जर आपण त्या ठिकाणी भरले योग्य आणि जबाबदार उमेदवारांची जर आपण त्या ठिकाणी नियुक्ती केली तर नक्कीच त्याचा त्यांच्या कार्यक्षमतेचा फायदा हा त्या उद्योग संस्थेला होतो आणि त्यामुळे त्याचा त्या व्यवसाय संस्थेचा कुठेतरी नावलौकिक वाढण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होत असते. उद्योगाला प्रामुख्याने जर बघितलं तर कुशल, अर्धकुशल व अकुशल अशा सर्वच कामगारांची आवश्यकता असते. अकुशल कामगार मिळविताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. हे कामगार स्थानिक विभागातून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मिळवता येतात. मात्र कुशल श्रमिक मिळविण्यात उद्योगाला अनेक त्या ठिकाणी अडचणी येतात असं आपण त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस बघतो. तसेच कारखान्यात तांत्रिक स्वरूपाचे काम करणारे कर्मचारीसुद्धा सहजासहजी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. हा एक खूप मोठा त्या ठिकाणी कर्मचारी भरती करत असताना खूप मोठा अडथळा त्या ठिकाणी आपल्याला समोर दिसून येतो. म्हणून कामगारांची भरती हा कर्मचारी व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग असून योग्य भरतीचा उद्देश कारखान्यात योग्य कामगारांची नियुक्ती करून त्यांचा विकास करण्याचा त्या ठिकाणी आहे. एडविन फ्लिफो यांनी असं म्हटलेले की कार्यासाठी योग्य कामगारांचा शोध घेऊन विशिष्ट कार्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे हा भरतीचा उद्देश आहे. त्यामुळे कारखान्यात कामगारांची भरती करताना विचार करणे आवश्यक आहे. कामगारांची भरती करण्याचे विविध मार्ग त्या ठिकाणी आहेत आणि त्यामध्ये सर्वात जो काही पहिलं जे काही साधन आहे किंवा जे काही पद्धत आहे कर्मचारी भरती करण्याची ते म्हणजे कर्मचारी भरती करण्याची साधनांमध्ये त्या ठिकाणी अंतर्गत साधने कोणती आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. आता याला आपण इंग्लिशमध्ये इंटरनल सोर्सेस ऑफ रिक्रुटमेंट असं त्या ठिकाणी म्हणतो. तर यामध्ये असं सांगू शकतो आपण की अनेकदा उद्योगात अंतर्गत साधनांद्वारे कामगारांची भरती केली जाते. अनेक उद्योग आपल्याच कारखान्यातील कर्मचाऱ्यांची योग्य ठिकाणी निवड करतात आणि त्यामुळे कुठेतरी कर्मचाऱ्यांचं देखील मनोबल त्या ठिकाणी वाढतं, जेणेकरून त्यांना असं वाटतं की आपला विचार वरिष्ठ व्यवस्थापन त्या ठिकाणी करता आहे आणि त्या अनुषंगाने ते कार्यप्रेरित असतात. जर आपण त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी त्यांचं प्रमोशन्स केलं अंतर्गत पद्धतीने तर नक्कीच ते त्या ठिकाणी कुठेतरी मोटिवेट होतात आणि त्यांचं मनोबल त्या ठिकाणी वाढतं. म्हणून त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढून ते काम कारखान्याचे किंवा उद्योग संस्थेच्या उत्पादनात सक्रियपणे भाग घेतात असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर पहिला जो काही अंतर्गत साधनांमध्ये जर मुद्दा असेल तो म्हणजे अंतर्गत बदली, ज्याला आपण इंटरनल ट्रान्सफर असं म्हणतो. आणि इंटरनल ट्रान्सफर
ही शक्यतो जर त्या ठिकाणी योग्य कामकाज जर त्या विशिष्ट ब्रँचवरती नसेल तर ह्या व्यक्तीला त्या ठिकाणी पाठवलं जातं, की जेणेकरून या व्यक्तीवरती त्याचा विश्वास त्या ठिकाणी ते व्यवस्थापन टाकत असतं, की जेणेकरून हे व्यक्तिमत्व त्या ठिकाणी ती गोष्ट व्यवस्थित त्या ठिकाणी हाताळेल, सर्वांना त्या ठिकाणी सामावून घेईल आणि तिथली जी काही प्राप्त परिस्थिती, जी काही प्रतिकूल परिस्थिती आहे ती कुठेतरी अनुकूल करेल असं त्यांना त्या ठिकाणी विश्वास असतो. म्हणून अनेकदा कारखान्यातील कर्मचाऱ्यांना एका विभागातून दुसऱ्या विभागात बदलले जाऊन दुसऱ्या विभागात त्यांची भरती केली जात असते. आणि कधीकधी कारखान्यात कर्मचारी अतिरिक्त ठरतात. अशा वेळी अंतर्गत बदली देऊन कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जाते. कारण अतिरिक्त जेव्हा होतं तेव्हा अंतर्गत बदली त्यांची त्या ठिकाणी केली जाते आणि त्यांना कुठेतरी त्या प्रवाहामध्ये सामावून घेतलं जातं. कारण जर त्या ठिकाणी कुठेतरी ती जर जागा जर लॅप्स गेली किंवा व्हॅकंट राहील तर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी तोटा होऊ शकतो. म्हणून काय की अंतर्गत बदली हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी होऊ शकतो ज्यावेळेस आपण कर्मचारी भरती त्या अंतर्गत साधनांद्वारे त्या ठिकाणी करत असतो तेव्हा. त्यानंतर दुसरा जर मुद्दा बघितला तर तो म्हणजे बढती देणे, ज्याला आपण प्रमोशन म्हणतो. यामध्ये काय की कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये काही कर्मचारी वरिष्ठ जागेसाठी लायक आणि पात्र असतात. म्हणून ज्यावेळी कारखान्यात अतिरिक्त जागा वरिष्ठ पातळीवर निर्माण होतात त्यावेळी कारखान्यातील कनिष्ठ पातळीवरील योग्य व लायक उमेदवारांना बढती देऊन त्यांची भरती केली जात असते. आणि अशा धोरणामुळे कर्मचाऱ्यांना बढतीच्या प्रेरणा त्या ठिकाणी मिळतात व कारखान्यात निकोप वातावरण त्या ठिकाणी तयार होते. कारण जर त्या ठिकाणी विशिष्ट जर कर्मचाऱ्याला आपण त्या ठिकाणी प्रमोशन त्या ठिकाणी त्याचं केलं तर इतर कर्मचारी देखील प्रोत्साहित होतात आणि त्या पद्धतीने ते चांगल्या पद्धतीने कसं कामकाज करता येईल आपल्याला देखील आणि आपलं देखील कसं प्रमोशन होईल याकडे त्यांचं त्या ठिकाणी लक्ष असतं. म्हणून काय की अशा प्रकारची भरती ही व्हायला पाहिजे किंवा त्या स्थानिक लेवलला किंवा त्या उद्योग संस्थेमध्ये व्हायलाच पाहिजे की जेणेकरून कुठेतरी अंतर्गत घटकांना देखील कुठेतरी एक त्यांना मार्ग मिळेल, जेणेकरून उत्पन्न वाढण्याचं किंवा त्यांचं प्रमोशन केल्यामुळे त्यांचं उत्पन्नामध्ये नक्कीच त्यांच्या पगारामध्ये त्या ठिकाणी वाढ होत असते आणि त्यांना देखील कुठेतरी आवडीप्रमाणे काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळते. म्हणून बढती देणे हा एक खूपच योग्य मार्ग हा त्या ठिकाणी अंतर्गत साधनांमध्ये त्या ठिकाणी सांगितला जातो. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे पदावनती करणे. यामध्ये काही कधीकधी वरिष्ठ पदांवर नियुक्ती केलेले कर्मचारी योग्य नसतात आणि त्यांना वेळोवेळी सूचना देऊन देखील ते आपल्या जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत नाही. म्हणून अशा वेळी संबंधित कर्मचाऱ्यांना कमी न करता कारखान्यात खालच्या पदावर पाठवून देतात आणि म्हणजेच त्यांची पदावनती केली जाते. म्हणजे हा पदावनती करणे हा काही योग्य मार्ग नाही आहे तसं बघायला गेलं तर कर्मचारी भरतीमधला. परंतु जर असे काही कर्मचारी जर योग्य पद्धतीने किंवा काम करत नसतील तर वेळोवेळी त्यांना सूचना देऊन देखील जर त्यांच्यामध्ये काही बदल होत नसेल त्यांच्या बिहेवियरमध्ये किंवा वागणुकीमध्ये तर अशा वेळेस व्यवस्थापनाला वरिष्ठ व्यवस्थापनाला अशा प्रकारचं पाऊल उचलावं लागतं त्यावेळेस. म्हणून काय की जेणेकरून कुठेतरी आपला अवमान त्या ठिकाणी होणार नाही आणि आपलं जो काही जॉब आहे तो कंटिन्युअस जर त्या ठिकाणी चालू ठेवायचा असेल त्या ठिकाणी तर निश्चितच योग्य पद्धतीने त्या ठिकाणी कामकाज करणं व्यवसाय संस्थेमध्ये खूप गरजेचं असतं. म्हणून पदावनती ही तेव्हाच केली जाते जेव्हा कर्मचाऱ्याबद्दल त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याबद्दल ते व्यवस्थापन जे काय आहे वरिष्ठ व्यवस्थापन ते नाखुश असतं किंवा नाराज असतं. म्हणून त्यांना डायरेक्टली काढून न टाकता त्यांना कुठेतरी त्यांना खालच्या पदावर त्या ठिकाणी बसवणं, वरिष्ठावरून कनिष्ठ श्रेणीमध्ये त्यांना आणलं जातं आणि तिथे योग्य उमेदवाराची त्या ठिकाणी ती जागा भरली जाते. अशा पद्धतीने हा तिसरा मार्ग त्या ठिकाणी इंटरनल सोर्सेसमध्ये आपण सांगू शकतो. आणि चौथा जर मार्ग आपण बघितला तर तो म्हणजे कामगारांच्या शिफारशीवरून भरती करणे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिकमेंडेशन ऑफ द एक्झिस्टिंग स्टाफ असं त्या ठिकाणी म्हणतो. यामध्ये काय की कामगार हा उत्पादनाचा महत्त्वाचा सजीव घटक आहे आणि त्यामुळेच अनेकदा कारखान्यात नवीन कामगारांची भरती करण्यापूर्वी जुन्या कामगारांना पात्र व योग्य कामगारांची त्या ठिकाणी नावे सुचवण्याचे आवाहन केले जाते व हे कामगार आपल्या मित्रमंडळी किंवा नातलगांमधील पात्र उमेदवारांची नावे सुचवितात आणि अनेकदा तर विश्वासू कामगारांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना सुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी या पद्धतीत सामावून घेतलं जातं. आणि अशा भरतीमुळे कामगारांचा आत्मविश्वास वाढून मालकाप्रती त्यांचे त्या ठिकाणी धोरण हे त्या ठिकाणी प्रामाणिकपणाचे राहते. त्यामुळे औद्योगिक जे काही कलह त्या ठिकाणी होणारे जे काही भांडणं होणारे आपापसात ते प्रमाण कुठेतरी कमी होते आणि एकमेकांबद्दलचा आदरही त्या ठिकाणी त्यामुळे या भरतीमुळे वाढत असतो. म्हणून काय की
की ही भरती तसं बघायला गेलं तर एक चांगला एक मार्ग आहे असं म्हणू शकतो. कारण एक कुठेतरी त्या कर्मचाऱ्यांना देखील एक रेफरन्स त्या ठिकाणी मिळतो ह्या योग्य व्यक्तीचा, आणि ह्या योग्य व्यक्तींच्या कामकाजाच्या अनुभव यांच्या बिहेवियरवरतीच त्यांना त्या ठिकाणी नोकरी दिली जाते असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. कारण शिफारस केल्यानंतर तो व्यक्ती त्या व्यक्तीसारखा वागेल किंवा तशा पद्धतीने कामकाज करेल व्यवसाय संस्थेमध्ये, अशी एक अपेक्षा वरिष्ठ व्यवस्थापनाला असते. कारण एक विश्वासाच्या जोरावरती अशा पद्धतीची त्या ठिकाणी भरती त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेमध्ये किंवा उद्योग संस्थेमध्ये केली जाऊ शकते, आणि निश्चितच त्याचा फायदा हा कंपनीला होऊ शकतो किंवा उद्योग संस्थेला होऊ शकतो. कारण सर्व जे काही नियम आणि अटी त्या व्यक्तीला जास्त समजावण्याची गरज पडत नाही. कारण ऑलरेडी जे काही ज्या व्यक्तीने त्याची शिफारस केली आहे त्या व्यक्तीला सर्व त्या गोष्टी त्या व्यक्तीने त्यांना सांगितलेल्या असतात का अशा पद्धतीने हे कामकाज असेल किंवा अशा पद्धतीने हे कामकाज करावं लागेल, या नियमांचं तुम्हाला त्या ठिकाणी पालन करावं लागेल. या सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितलेल्या असतात. त्यामुळे एक दोन्ही बाजूने कुठेतरी एक योग्य समन्वय त्या ठिकाणी असतो, आणि अशा पद्धतीने ही भरती त्या ठिकाणी केली जाते. अशा पद्धतीने जर भरतीची अंतर्गत साधने बघितली तर ही 4च साधने त्या ठिकाणी अंतर्गत भरती त्या ठिकाणी या साधनांद्वारे त्या ठिकाणी केली जाते. पुढच्या लेक्चरला मात्र आपण भरतीची जी काही बहिर्गत साधने नेमकी कोणकोणती आहेत ती आपण त्या ठिकाणी बघणार आहेत. आणि बहिर्गत पद्धतीने खूप साऱ्या पद्धती त्या ठिकाणी या ठिकाणी उद्योग संस्थेमध्ये त्या ठिकाणी आहे. अंतर्गतमध्ये मात्र त्या ठिकाणी खूप कमी साधनं ही भरतीची त्या ठिकाणी आहेत. अशा पद्धतीने आज आपण भरतीची अंतर्गत साधने कोणती आहे ती त्या ठिकाणी जाणून घेतली. तुर्तास धन्यवाद. थँक्यू.